नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। आज 9 नोव्हेंबर रोजी झालेला जो आपला राज्यसेवा पूर्वची एग्जाम आहे त्याचा पेपर मधील आपण इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत 15 प्रश्न आहेत त्यांचे संभाव्य उत्तर पाहणार आहे। सोबतच काही सस्पेक्टिव्ह ऑप्शन्स असतील ते पण सुद्धा तुमच्यासोबत मी बोलणार आहे। तर सर्वात आधी पहिलाच प्रश्न बघा। हा प्रश्न जीडीआय बाबत विचारला। महासंग्रामची सिरीज ॲपमध्ये आपण घेतलेली होती, त्यामध्ये सुद्धा जीडीआय बाबत मी पॉइंट कव्हर केलेला होता आणि जीआय बाबत सुद्धा कव्हर केलेला होता। जीडीआय बाबत प्रश्न विचारला, लिंग आधारित मानव विकास निर्देशांकामध्ये म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स जीडीआय याबाबत हा प्रश्न विचारलेला आहे। आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे। मुळात यामध्ये आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा हे 3 घटक येतात। बघा, यूएनडीपी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या रिपोर्टनुसार जीडीआय जो मोजला जातो 3 बेसिक डायमेन्शन म्हणजे किती आयाम आहेत त्याचे 4 नाहीत तर फक्त किती आहेत 3 आहेत। हा प्रश्न जीआयआय नुसार जर गेलो तर बऱ्यापैकी याचं उत्तर ॲक्युरसी मेंटेन राहू शकते। आपल्याला प्रश्न हा जीडीआय नुसार विचारलेला आहे। तर जीडीआय नुसार जर आपण पाहिलं आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा हे बऱ्यापैकी त्याचे घटक ठरतात आणि 4 घटक नाही तर टोटल किती आहेत 3 घटक त्यामधले आहेत। तर याचा पर्याय क्रमांक जो आहे त्याचे दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत चूक आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे 4। जीआय नुसार जर गेलं तर त्याचं उत्तर बरोबर निघते, पण हा आपल्याला प्रश्न जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार होता। नेक्स्ट आहे 26 जून 1975 रोजी जाहीर केलेला 20 पॉइंट प्रोग्राम जो आहे 20 कलमी कार्यक्रम तो आपण 5वी, 6वी आणि 7वी अशा 3 पंचवार्षिक योजनांमध्ये राबवलेला होता। त्यानंतर सुद्धा 2000च्या दशकामध्ये त्याला पुन्हा आपण आणलेलं होतं। 20 कलमी कार्यक्रमाचे मुख्य हेतू कोणता आहे? ओके, त्यांनी मुख्य हेतू विचारलेला आहे। मुख्य हेतू किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह हे सहसा एकच राहते, परंतु त्यांनी जर मुख्य उद्दिष्ट जर विचारले असते तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही उद्दिष्ट द्यावं लागले असते। अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर द्यावं लागले असते, पण मुख्य विचारल्यामुळे त्याचा ब नंबर पर्याय ॲक्युरेट आहे। आणि जर त्याचे उद्दिष्ट विचारले असते तर वरील पैकी सर्व हे दोन्ही देता आले असते, त्यामुळे इथं ब स्टेटमेंट हे बरोबर ठरते। मुख्य उद्दिष्ट मेन ऑब्जेक्टिव्ह खालीलपैकी कोणता होता या त्यातमध्ये सुद्धा पाहा कोणता म्हटलं त्यांनी कोणती इथं वापरलेलं नाही। तर हा उद्दिष्ट आहे राहणीमान दर्जा सुधारणा करणे आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे हा सुद्धा उद्दिष्ट आहे, पण मेन ऑब्जेक्टिव्ह त्यांनी विचारलं। मेन ऑब्जेक्टिव्ह बघा त्यांनी दिलेला आहे 1975 मध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह हे पहिलंच त्यांनी ठेवलं आहे अटॅक ऑन रुरल पॉवर्टी म्हणजे जे ग्रामीण गरिबी आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे म्हणजे तेच दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम राबविणे। ओके, नेक्स्ट आहे अन्न सुरक्षा विधेयक 2013 याबाबत प्रश्न विचारला। हा पीवायक्यू रिपीट झाला त्यामुळे इथं जास्त लोड घेण्याची गरज पण नाही। शहरी भागातील 50% कव्हरेज हे नोट्समध्ये पण पॉईंट आहे आणि पीवायक्यू मध्ये सुद्धा आहे। 50% कव्हरेज आणि ग्रामीण भागामध्ये 75% कव्हरेज हे ठेवणं उद्दिष्ट होतं। दरमहा तांदूळाचा रेट 3 रुपये, भरड धान्य 1 रुपया आणि गहू हे 2 रुपये याचा पीवायक्यू असल्यामुळे बऱ्यापैकी त्याचे दोन्ही बरोबर आहेत। पर्याय क्रमांक किती येणार आहे 1। नेक्स्ट आहे शाश्वत विकास ही संकल्पना मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली। आपल्याला इथं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी फास्टमध्ये जर गेलो तर हे चुकण्याची शक्यता वाढते। शाश्वत विकासाची व्याख्या ही ब्रुटलँड अहवालात 87 ला आणलेली आहे। जर व्याख्या म्हणून हा जर प्रश्न विचारला असता तर आपलं उत्तर 87 कडे गेलेलं असतं, परंतु आपल्याला काय विचारलं बघा, शाश्वत विकास ही संकल्पना द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इनटू प्रॉमिनन्स नाव घेतलं त्यांनी इन द वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी प्रेझेंटेड। आता वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी प्रेझेंटेड IUCN चा जो अंतर्गत डेटाबेस आपल्याला मिळालेला आहे त्यानुसार जर बघा द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट फर्स्ट केम इनटू प्रॉमिनन्स इन द वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी विच वॉज प्रेझेंटेड 1980 म्हणजे 1980 ला तो अहवाल प्रेझेंट केलेला आहे आणि त्या अहवालामध्येच शाश्वत विकास ही संकल्पना पहिल्यांदा सादर केलेली आहे। व्याख्या जर म्हटली तर ब्रुटलँड अहवालामध्ये 87 ला आणलेली आहे, त्यामुळे याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे 1980। 1980 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक द्यावा लागणार आहे 1980 म्हणजे पर्याय क्रमांक 1। ओके, त्यामध्ये पहा शाश्वत विकासाची जी व्याख्या आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट डेफिनेशन ही
ब्रुटलँड अहवालामध्ये 87 ला आलेली आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, शाश्वत विकास ही संकल्पना मध्ये सादर झालेला जागतिक संवर्धन धोरण, म्हणजे त्यांनी याबाबत सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी फोकस केलेला आढळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 80. डेटाबेसनुसार सुद्धा 80चा आहे. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेले शाश्वत विकास लक्ष्य हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी अधूनमधून ज्या काही गोष्टी आहेत त्या अपलोड करत राहतो. 2020 ला आपलं किती होते, 117 होती. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. तसे पण हे दोन ऑप्शन तसे उरले असते, तिन्ही ऑप्शन, कारण की 17 तर होऊ शकत नाही, कारण की या वर्षीच आपण 100च्या आत आलो. आपली 99वी रँक आहे आणि यावर्षी आपला स्कोर हा 67 होता. त्यामुळे 99च्या समोर जास्तीत जास्त किती असू शकेल, तर 117. तर पर्याय क्रमांक किती आहे, 1. नेक्स्ट, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी आहे, या प्रकारचा एरिया जो आहे MA इकॉनॉमिक्स बुक्सला पण आहे, नोट्समध्ये पण आपण कव्हर केलेला होता. हा सेम त्यांची व्याख्याच आहे ही, किंडल बर्जर यांची. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2. नेक्स्ट, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्या 1950 ते 60च्या दशकामध्ये आर्थिक वृद्धीचा लाभ दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष होते रॉबर्ट मॅकनामारा यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. रॉबर्ट मॅकनामारा हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता, तर ते आरोग्य अभियान आहे. सरळ सरळ ऑप्शन उडते. पर्याय क्रमांक किती येणार, याचं 4. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणं आहेत, तर यामध्ये बघा, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून, आजही ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे, त्यामुळे कृषीवर अवलंबित्व त्या लोकसंख्येचं जास्त आहे. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. उत्पादन क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये आजही रोजगाराच्या संधीची कमतरता आहे. उलट 91 नंतर आपल्या देशामध्ये सर्व्हिस सेक्टर हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अ आणि ब बरोबर. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, तर हे चुकीचं आहे. आपलं शेती विकासाचा अधिक दर नाही, आपल्या देशामध्ये सर्व्हिस सेक्टर हे मोठ्या प्रमाणात आता वाढलेलं आहे शेती उद्योग सेवा यांची तुलना केली तर. म्हणजे चुकीचं आहे क, बरोबर येणार आहे अ आणि ब. पर्याय क्रमांक 2. एकात्मिक बाल विकास सेवा या अंतर्गत योजने अंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम कोणते आहेत, तर कार्यक्रमामध्ये बघा, पूरक पोषण हा कार्यक्रम येतो. दुसरा आहे आरोग्य तपासणी, हे सुद्धा येते. कामगार प्रशिक्षण, स्त्री असमानता येत नाही, उलट इथं स्त्री समानता करायला पाहिजे, तसंही स्टेटमेंट हे उडलं. क नंबरचं कामगाराचं आणि बाल विकासासोबत थेट संबंध येणार नाही, त्यामुळे हे क ऑप्शन तसंही गेलेलं आहे, क ऑप्शन गेलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे, अ आणि ब. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या ही खालीलपैकी कोणत्या शहरात राहते. 11च्या डेटाबेस बाबत प्रश्न विचारला आणि 11 सालचाच हा भाग विचारलेला आहे. तर यामधलं जो आपण डेटाबेस काढलेला आहे त्यानुसार ॲज इट इज हा जो पॉईंट आपल्याला भेटला त्यामधला चेन्नई हे ऑप्शन नाही आहे. मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता, म्हणजे यामध्ये बघा 13% लोकसंख्या असलेल्या ज्या शहरामध्ये नावं आहेत त्यामध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाता आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक मुंबई अ, क आणि ड, अकड, म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार हा सोपा प्रश्न आहे, सरळ सरळ 17.5%. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, दुसरं धोरण जे आहे लोकसंख्या विषयक धोरण, जे 15 फेब्रुवारी 2000 ला जाहीर केलेलं होतं. कोणती विधानं बरोबर आहे. जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, हे आपली लोकसंख्या स्थिरीकरण इयर जे आहे हे 2045 आहे. हा प्रश्न आताचे ग्रुप सीच्या मेन्सला होता, त्याच्या आधी राज्यसेवेला खूप वेळा रिपीटेड आहे. अ नंबरचं स्टेटमेंट डायरेक्ट चुकीचं आहे. सार्वत्रिक लसीकरण करणे हे स्टेटमेंट बरोबर आहे, याच्या आधी कंबाईनला सुद्धा हा पॉईंट रिपीट झालेला आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30 पेक्षा कमी करणे, टक्के जे आहेत, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. म्हणजे क नंबर सुद्धा गेलेला आहे. इथं टक्के नाही पाहिजे, फक्त 30 पाहिजे होतं. पहा, दर 1000 जिवंत जन्मामागे इन्फंट मोर्टॅलिटी रेट 30 पेक्षा कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट मानलं जाते. तर हे 30% नाही, तर इथं किती पाहिजे होता आकडा, फक्त 30 पाहिजे होता. आपण पर्सेंटेजमध्ये हे मोजत नाही, तर संख्येत मोजतो. त्यामुळे पर्याय क्रमांक अ आणि क हे चुकीचं आहे. फक्त स्टेटमेंट जे बरोबर आहे ते केवळ विधान ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. ओके, 2 जे सस्पेक्ट प्रश्न मी बोललो होतो त्यामधलं बघा, जमीन धारणेबाबत होता. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकते, म्हणजे एका व्यक्तीकडे किती जमीन असेल त्याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा, म्हणजेच कायद्यानुसार परिपूर्ण मर्यादा. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत. आता त्यांनी 2 पैलू विचारलेले आहेत.
किंवा 2 ऑब्जेक्टिव्ह आपण त्याला म्हणू. हे चारही पॉईंट तसे वरीलपैकी सर्व जर असतं तर बरोबर ठरले असते, पण यांनी 2 विचारल्यामुळे इथं आपल्याला थोडा प्रॉब्लेम्स आढळतो. त्याचं उत्तर जे अनालिटिकल आपण विचार करून देत आहे ते भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणणे, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणणे. काही लोकांचं वेगळं ऑप्शन असू शकते, तर आपण याचा फायनल आन्सर आल्यावरच त्याचं डिसाईड करू. परंतु सध्यानुसार करंटनुसार अ आणि क हे स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय ओळखा. हा एक थोडा कन्फ्युजन असलेला पोर्शन आहे. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. ट्रिकल डाऊन थेअरीचा अर्थ होते टॅक्सचे रेट कमी करणे. टॅक्सचे रेट कमी केले त्याचा लोकांना जास्तीत जास्त फायदा होतो. श्रीमंतांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या. बऱ्यापैकी कुजनेट वक्ररेषा जे आहे त्या आधारावर आपण म्हणू शकतो, किंवा झिरपणारा जो सिद्धांत आहे त्या आधारावर सुद्धा आपण म्हणू शकतो. ट्रिकल डाऊन थेअरी ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. यामध्ये 2 एरियाज आहेत, प्रॉज पण आहेत आणि त्याचे कॉन्स पण आढळतात. पण तंतोतंत लागू होते असं आपण म्हणू शकत नाही. आपल्या देशात विषमता सुद्धा आहे, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी सुद्धा आहे. आज जर श्रीमंतांना फायदा झाला तो जर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला असता तर गरिबी पूर्णपणे निर्मूलन झालेलं असतं, आपण असं म्हणू शकतो. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. ते एकमेकांचे हे अपोजिट आहेत दोन्ही ऑप्शन. तर त्यामुळे ब नंबरचं हे स्टेटमेंट बरोबर आहे, अ नंबरचं स्टेटमेंट हे चूक आहे. पण हे शेवटचे 2 प्रश्न जे आहेत हे बऱ्यापैकी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे 2 प्रश्नांच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम आहे. बाकीचे पूर्ण प्रश्न हे ॲक्युरसी सहित आपण मेंटेन केलेले आहेत. शेवटी ही संभाव्य उत्तर तालिका आहे, यावरून तुम्ही माझ्याबद्दल किंवा तुमच्या स्वतःबद्दल कोणतेही जजमेंट लावू नका आणि जे फायनल आपल्याला आन्सर की येईल आपण त्याच आधारावर समोरचे डिसिजन घेणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.